ओके. सो भारतीय न्याय संहिता, ठीक आहे. सर्वात आधी एक ओव्हरव्ह्यू जर घेतला आपण तर चेंजेस करण्याची काय गरज होती, तर जस्ट डेफिनेटली चेंजेस करण्याची अजिबातच गरज होती. असं आपण म्हणू शकत नाही की थोडेफार सेक्शन्स बदलले, इकडे तिकडे टाकले. सेक्शन्समध्ये खूप इथे झालेला आहे गोंधळ. आता काही सेक्शन्स कमी केल्यानंतर ते सेक्शन्स मागे जाणारच, हे आहे. 511 मध्ये डायरेक्ट 300च्या रेंजवर जर तुम्ही सेक्शन्स आणणार आहात तर डेफिनेटली ते सेक्शन्स इकडे ओढणारच, पहिली गोष्ट. आता ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीला सोडून बाकी आपण आपल्या एक्झॅक्टली अभ्यासक्रमावर लक्षात ठेवूया. आधी आपल्याला एक 50% सेक्शन पार्ट होते आणि प्रोव्हिजन्स पार्ट होते. प्रोव्हिजन्समध्ये इथे जास्त चेंजेस नाही आहे, काही न्यू प्रोव्हिजन्स ॲड केलेले आहे. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ सेक्शन, की सेक्शन्स चेंज झालेले आहे. सेक्शन्समध्ये इतके जास्त चेंजेस आहे की ते तुम्हाला खूप जास्त अभ्यास करावा लागणार आहे. आणि ॲक्ट नवीन आहे, प्रोव्हिजन्स नवीन सेक्शन्समध्ये टाकले आहे, त्यामुळे चान्सेस अजिबातच इथे असं वाटून घेऊ नका. चान्सेस खूप जास्त आहे, काय की इथे चान्सेस इतके जास्त आहे की तुम्हाला यावेळेस सेक्शन्सवर प्रश्न विचारण्यात येणार. लिहून घ्या. क्लिअर. सेक्शन्सवर प्रश्न विचारण्यात अजिबातच येणार आहे. मग आता या सेक्शन्सवर प्रश्न विचारण्यात येणार मॅम, इतक्या लवकर कसे पाठ करायचे, तर अगेन याच्यासाठी सुद्धा आपण आता डिस्कशन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी करूया. पण हा जो कोर्स आहे किंवा यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, यामध्ये आपल्याला बघायचं आहे ज्याची फाउंडेशन कोर्सची जी बॅच आहे इथे, तर यांना आपल्याला मला इतकं सांगायचं आहे इथे तुम्हाला की आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करायचा आहे, मेन्सचा अभ्यास करायचा. ओके. मग आता जाऊया भारतीय न्याय संहिताकडे. ओके. सो भारतीय न्याय संहिता, पहिले तर नाव पाठ करून घ्या नंतर मग सगळं होईल. येऊया. इंट्रोड्युस्ड इन द लोकसभा. कुठे बिल इंट्रोड्यूस झालेलं आहे, लोकसभेमध्ये, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. इंट्रोड्यूस लोकसभेमध्ये झालेला आहे. त्यानंतर आपण पुढे येऊया. यामध्ये जर पुढे आलो आपण तर वेट. ओके, ठीक आहे. सो यामध्ये पुढे येऊया आणि पुढे आपण बघतोय की बिल नंबर 121 ऑफ दी 2023. म्हणजे हे किती बिल होतं, नंबर बिलचा नंबर काय होता, या ऍक्ट तर नंतर होईल, तो बिल काय होता 121. ओके सॉरी 121 2023 हे बिल होतं आणि 2023 मध्येच पास झालं. 2024 मध्ये त्याची इम्प्लिमेंटेशन झालेली आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन डेट काय आहे, जुलै 1 2024. आता हे 1 जुलै जी आहे आपली 1 जुलै, ठीक आहे. आणि 2024 ही इम्प्लिमेंटेशन डेट आहे. नाही आता इनेक्टमेंट डेट पण बघावी लागेल आपल्याला. येस डेफिनेटली. सो भारतीय न्याय संहिता. ओके. सो कम टू द पॉइंट. 2023 अरेंजमेंट आहे क्लॉजेसचे. इथे क्लॉजेस दिले, अरेंजमेंट ऑफ सेक्शन्स पहिले होतं, तर आता क्लॉजेस दिलेले आहे. तर व्हॉट इज द क्लॉजेस हिअर. प्रिलिमिनरी पार्ट फर्स्ट मध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे प्रिलिमिनरी दिलेले आहे. आणि क्लॉज काय टाकलं आहे त्याच्यामध्ये टाकलं आहे शॉर्ट टायटल, कमेन्समेंट्स अँड ॲप्लिकेशन. ठीक आहे. शॉर्ट टायटल, कमेन्समेंट अँड ॲप्लिकेशन. आपल्या इथे काय होतं, शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड ॲप्लिकेशन. की एक्सटेंड कुठे कुठे होतं, इथे सांगितलं एक्सटेंड नाही. जेवढी भारताची टेरिटरी आहे ऑलरेडी तिथे एक्सटेंड तर होतच आहे. हा पूर्ण ठिकाणी एक्सटेंड होणार आहे. एक्सटेन्शन दिलंच नाही की जम्मूला होईल, काश्मीर, व्हॉट एव्हर. नो नो नो, देर इज नो एक्सटेन्शन. एक्सटेन्शनचं काही कामच नाही. आम्ही सरळ शॉर्ट टायटल, कमेन्समेंट अँड ॲप्लिकेशन देतो आहे. ठीक आहे. शॉर्ट टायटल काय असणार आहे, भारतीय न्याय संहिता. कमेन्समेंट काय, कधीपासून कमेन्समेंटमध्ये देतो. आणि ॲप्लिकेशन, अप्लाय कुठे कुठे कशा प्रकारे होणार आहे, अप्लाय कशासाठी होणार आहे ते दिलं आहे. मग डेफिनेशन दिले आहे आणि डेफिनेशन इतक्या जास्त डेफिनेशन दिलेले आहे. मग हे डेफिनेशन जास्त कशा आहेत मॅडम, जे सेक्शन्स वाईज डिवाइड केल्या होत्या, लाईक नंबर, जेंडर, डेथ, लाईफ, हे 1 2 11 8 7 अशा सगळे नंबर्स होते ना, ते नंबर्स काढून टाकले, म्हणजे सेक्शन्स काढून टाकले. आणि सेक्शन 2 मध्ये सगळ्या डेफिनेशनचा काय दिलेलं आहे तुम्हाला, एक कंबाईन बनवून इथे एक तुम्हाला पॅकेज बनवून दिलेलं आहे. दिस इज द डेफिनेशन पॅकेज. क्लिअर. आणि आपले इथून पुढे जर स्वातंत्र्याच्या नंतरचे तर तुम्ही कायदे जर बघणार तर तसंच आहे. एका सेक्शनमध्ये डेफिनेशन क्लॉज, नंतर मग ते सबसेक्शनमध्ये सगळ्या डेफिनेशन्स कव्हर केलेले आहे. इवन यू कॅन सी इन द CPC, सिव्हिल प्रोसिजर कोड ऑल्सो. पण इथेच तसं नव्हतं IPC किंवा CRPC किंवा याच्यामध्ये, कारण हे आधीचे कायदे होते आणि त्यांनी सेक्शन्स खूप वाढवलेले होते. त्याच्यामुळे किती सेक्शन्स वाढवलेले होते, यू नो दॅट, की 44 पर्यंत आपले इथे 52 पर्यंत सेक्शन्स इथे वाढलेले होते नुसतं डेफिनेशन्सचे. तर त्याचं एवढ्या सेक्शन्सचं काय काम आहे, तर ते सेक्शन्स काढून टाका. सेक्शन क्लॉज जो आहे, डेफिनेशन क्लॉज देऊन टाका आणि त्याच्यामध्ये सगळ्या डेफिनेशन एकत्रितच द्या.
सब क्लॉजेसमध्ये. दिस इज कॉल्ड क्लॉज म्हणून याला क्लॉजेस म्हटलं आहे, सेक्शन नाही. मग त्याच्यामध्ये सबसेक्शन्समध्ये अनेक गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. नाउ जनरल एक्सप्लेनेशन्स अँड एक्सप्रेशन, मग ते जनरल एक्सप्लेनेशन अँड एक्सप्रेशन याचे जे दिले आहे ते सेक्शन 3 मध्ये दिले आहे. म्हणजे आपल्याला पहिले जे सेक्शन 3 आहे हे तिन्ही पार्ट असले पाहिजे. शॉर्ट टायटल, एक्सटेंट गायब केलेला आहे शॉर्ट टायटल, कमेन्समेंट्स अँड ॲप्लिकेशन 2 मध्ये डेफिनेशन आहे, 3 मध्ये जनरल एक्सप्लेनेशन अँड एक्सप्रेशन आहे. कम टू द PDF, डेफिनेशनच्या PDF वर जाणार आता आपण. ठीक आहे की डेफिनेशन्स एक्झॅक्टली आपल्याला काय दिलेले आहे. ओके, यस यस, ठीक आहे. सो भारतीय न्याय संहिता अगेन 121 2023 लक्षात ठेवायचं आहे. भारतीय न्याय संहिता 2023 बिल to consolidate and amend the provisions relating to the offences and for matters connected therewith or incidental thereto. हा जो पूर्ण प्रोव्हिजन्स, यामधले जे सगळे प्रोव्हिजन्स आहेत हे सगळे ऑफेन्सेसशी रिलेटेड आहे. इथे ऑफेन्सेस बद्दल आम्ही सांगतो आहे आणि जे काही ऑफेन्सेसशी रिलेटेड मॅटर आहे कनेक्टेड देअरविथ, तर त्यांचंही आम्ही सांगतो इथे, त्यांचेही प्रोव्हिजन्स इथे दिलेले आहे. बी इट इनॅक्टेड बाय द पार्लमेंट इन द 74th इयर ऑफ द रिपब्लिक इंडिया. कोणतं इयर आहे 2023, दॅट इज 74, 74वा आपला जो रिपब्लिकन डे आहे किंवा 74 रिपब्लिकन इयर आहे. तर यावेळेस, आणि तुम्हाला खरं तर हा एक इंटरेस्टिंग भाग आहे की आपल्याला बघायला भेटलं की जेव्हा आपण फ्युचरमध्ये जाऊन सांगू शकतो नवीन पिढीला की 74वा इंडिपेंडन्स रिपब्लिक इयर होता ना, तेव्हा हे ऍक्ट झाले होते. आता आपल्याला जर बघितले इंग्रजांच्या काळामध्ये, आपल्याला इंटरेस्ट येत नव्हता किंवा आपल्याला एवढे सारे सेक्शन्स काम नसताना, आणि ते त्यामुळे आपण जे विद्यार्थी आहोत आता, तर आपल्या याच्यामध्ये हा ऍक्ट पास झाला, आपण प्राऊड फील करू शकतो. सो 74वा रिपब्लिकन इयर्स आहे, त्यावेळेस हा पार्लमेंटने इथे इनॅक्ट केलेला आहे. नाउ कम टू द चॅप्टर 1 दॅट इज प्रिलिमिनरी. ओके, तुमच्या पुस्तकात इकडनं असेल या इकडनं इथे आहे. तर पहिला जो तुमचा सेक्शन आहे याच्यामध्ये, आता आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये होते, इथे सेक्शन्स शॉर्ट टायटल, कमेन्समेंट्स अँड ॲप्लिकेशन. जेही अत्यंत नवीन विद्यार्थी असतील, ज्यांनी कधी बेअर ॲक्ट वाचलं नाही आहे, त्यांना बेअर ॲक्टबद्दल माहिती नाही आहे, त्यांनी प्लीज एक काम करा, मला विचारा प्रश्न जेव्हा तुम्हाला काही कळत नसेल तर. ओके, सो शॉर्ट टायटल, कमेन्समेंट्स अँड ॲप्लिकेशन्स, जसं म्हटलं होतं की हा जो पहिला होता शॉर्ट टायटल, एक्सटेन्शन, कमेन्समेंट, तो काढून टाकून आपल्याला शॉर्ट टायटल की टायटल काय असणार आहे ह्या कायद्याचं, ठीक आहे की नाही, भारतीय न्याय संहिता, आणि त्याच्यानंतर कमेन्समेंट डेट काय असणार आहे याची, ठीक आहे की नाही, जे की तुम्हाला माहिती आहे पुढच्या महिन्यातली आहे, नेक्स्ट जुलैमध्ये, आणि ॲप्लिकेशन. क्लिअर. सो दिस इज द 3 provisions given in 1 sections. This act may be called the Bharatiya Nyaya Sanhita. This is the title of this act. Okay, and it come into force on such a central government may by notification in the official gazettes. आता सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑफिशियल गॅझेट्स मध्ये डेट दिलेली आहे नोटिफिकेशनची. काय डेट आहे, दॅट इज 1 जुलै 2024. ओके, अपॉइंट अँड डिफरंट डेट्स मे बी अपॉइंटेड फॉर डिफरंट प्रोव्हिजन्स ऑफ द संहिता. होऊ शकतं की समोर चालून इथे पुढे की तुम्हाला काही प्रोव्हिजन्स याच तारखेला झालेले नाही दिसणार, वेगळ्याही डेटला झालेली इथे पास किंवा इम्प्लिमेंटेशन झालेले दिसू शकतात. सध्या तरी तुम्ही ही डेट आठवण ठेवू शकता. नाउ कम टू द नेक्स्ट subsection 3, that is every person shall be liable to punishments under this Sanhita and not otherwise for every act or omissions contrary to the provisions thereof of which he shall be guilty within India. Every person shall be liable to punishment. प्रत्येक पर्सन इथे लायबल असणार आहे पनिशमेंटला, पण कधी अंडर दिस संहिता, या संहितेच्या अंतर्गत, नॉट अदरवाईज, बट त्याच्या व्यतिरिक्त नाही. सपोज तुम्ही पॉक्सोमधून ऍक्ट केला आणि तुमच्या पॉक्सोचे सेक्शन्स लागले असेल तर तुम्ही तिथनं पनिशेबल आहे, संहितामधनं नाही. ठीक आहे, तुम्ही जर सिव्हिलमध्ये काही आहे, तुम्हाला सिव्हिलमध्ये काही पनिशमेंट द्यायचे तर तुम्ही सिव्हिल कायद्यामधलं लागू आहे, इथे नाही. इथे जो ऑफेन्स आम्ही एक्सप्लेन केलेला आहे, व्हॉट एव्हर ऑफेन्स विच इज डिफाईन इन द भारतीय संहिता, भारतीय न्याय संहिता, तर तुम्ही त्याच्यासाठीच पनिशेबल आहात आमच्या या संहितेनुसार. हे जे आहे ते लिमिटेड एरियाबद्दल बोलत आहे. जेव्हा तुम्ही PhD करणार किंवा लेजिस्लेटिव्ह काही ड्राफ्टिंग शिकणार किंवा व्हॉट एव्हर तुम्ही थोड्याशा इथून पुढे उच्च लेवलवर कायद्याचं शिक्षण घेणार ना, तेव्हा तुम्हाला हे एरिया ऑफ दी लॉ अँड ऑल दॅट हे थोडं शिकायला मिळेल. सो इथे काय म्हटलं की एव्हरी पर्सन शाल बी, म्हणूनच एक लेक्चरर होण्यासाठी, एक प्रोफेसर होण्यासाठी आणि शिकवण्यासाठी हे वर्ड टू वर्ड तुम्हाला समजावून कसं सांगण्यात आलं पाहिजे, तर त्याच्यासाठी PhD करणं का महत्त्वाचं आहे.
तर ह्या सगळ्या थेसिसमधून तुम्हाला हे टेक्निक्स येतात. सो एव्हरी पर्सन शॅल बी लायबल टू पनिशमेंट्स अंडर दिस संहिता. या संहितेच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्ती पनिशेबल आहे जो की या संहितेमध्ये डिफाईन केलेला ऑफेन्सचा काही ऍक्ट करेल किंवा ओमिशन्स करेल किंवा या संहितेच्या कॉन्ट्ररी काही काम करेल. फॉर एव्हरी ऍक्ट, प्रत्येक ऍक्ट, तुम्ही जो काही ऍक्ट करणार, कोणाला तरी हा मोबाईल फेकून मारला, डेफिनेटली त्याला लागलं, त्याला इथे लागलं, त्याला ग्रीव्हस हर्ट झालं, अकॉर्डिंग टू द न्यू सेक्शन्स वॉट एव्हर ग्रीव्हस हर्टचा जो आहे त्यानुसार तुम्ही ते पनिशेबल आहात. ओमिशन करते. आता ऍक्ट आणि ओमिशन बघूया, तो इथे नाही डिस्कस करूया. आणि कॉन्ट्ररी टू द प्रोव्हिजन्स देअर ऑफ, आणि या संहितेच्या अंतर्गत जे काही आम्ही प्रोव्हिजन्स दिलेले आहे असं करू नका, हे एक ऑफेन्स आहे असं म्हटलं तुम्ही करताय, तुम्ही कॉन्ट्ररी जाताय, तर तुम्ही इथे लायबल आहात. कशासाठी? पनिशमेंटसाठी. ऑफ विच ही शॅल बी गिल्टी विद इन इंडिया. ओके, नो प्रॉब्लेम. बट सेक्शन 3 काय म्हणतो, जो कोणीही पर्सन इथे या संहितेच्या अगेन्स्ट काम करेल, काही ऍक्ट करेल, काही ओमिशन करेल किंवा इथल्या संहितेच्या या भारतीय न्यायसंहिता, थोडं मला पाठवायला वेळ लागणार आहे, भारतीय न्यायसंहितेच्या विरोधात काम करेल तो इथे पनिशेबल असेल. पण कुठे काम करेल? शॅल बी गिल्टी विद इन इंडिया, आणि त्याला इंडियन लॉनुसार आणि इंडियामध्ये पनिशमेंट मिळेल. कुठे मिळेल? इंडियामध्ये. शॅल बी गिल्टी विद इन इंडिया, तुम्हाला गिल्टी मानलं जाईल. हा सेक्शन 2 ऑफ द इंडियन पिनल कोडला थोडासा अब्स्ट्रॅक्ट करतो आहे, करस्पॉन्डन्स विथ द सेक्शन 2 ऑफ द इंडियन पिनल कोड. बट आपल्याला त्याच्याशी आता काही घेणं नाही. आपल्याला सेक्शन 2 ला मॅच होतो का, 3 ला मॅच होतो का, हा प्रोव्हिजन कुठून, आपल्याला काय करायचं? भरपूर लोक युट्यूबवरही मी बघितलं की तेच चर्चा करते की 2 मध्ये होतं, आता 3 मध्ये आहे, हे 4 मध्ये होतं, 5. अरे काय करायचं? नवीन पुस्तक आलंय ना, मग त्यालाच रीड आउट करा, कारण यालाच आपल्याला आता अभ्यास करायचा. त्याच्यातनं कोणत्या सेक्शन मध्ये होतं, इथे कोणत्या सेक्शन मध्ये, याच्याशी काही संबंध नाही ठेवायचा. आता तिथे कोणत्याही सेक्शन्स मध्ये असं मॅटर करणार नाही. पण आता इथे कुठल्या सेक्शन मध्ये हे परीक्षेत येणार, हे नाही विचारणार की पहिल्या अजून कोणत्या सेक्शन्स मध्ये होतं, नाही. क्लिअर? सो गिल्टी विद इन इंडिया असणार आहे, तर इंडियामध्ये गिल्टी आहे तुम्ही, जर तुम्ही या असं काम केलं तर. एनी पर्सन लायबल बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स इन इंडिया टू बी ट्राइड फॉर अन ऑफेन्स कमिटेड बियॉन्ड इंडिया शॅल बी डेल्ट विथ अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस संहिता for any act committed beyond India in the same manner as if such act had been committed within India. काय म्हटलं आहे? एनी पर्सन लायबल, प्रत्येक पर्सन लायबल असणार आहे जो की बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स, म्हणजे त्यावेळेस जो कायदा लागू आहे त्यावेळेस टू बी ट्राइड ऑफ अन ऑफेन्स कमिटेड बियॉन्ड इंडिया. जर तुम्ही भारताच्या बाहेर क्राईम करत आहात बियॉन्ड इंडिया, दिस इज द टेरिटोरियल सेक्शन्स. ओके, याला काय म्हणू शकतो आपण? टेरिटोरियल. ओके, ठीक आहे की नाही? बियॉन्ड इंडिया शॅल बी डेल्ट विथ अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ दिस संहिता फॉर एनी ऍक्ट कमिटेड बियॉन्ड इंडिया इन द सेम मॅनर ॲज इफ सच ऍक्ट हॅड बीन कमिटेड विद इन इंडिया. नो मॅटर तुम्ही भारतामध्ये, हे बघा हा काय म्हणतो, भारतामध्ये तुम्ही क्राईम करा, मॅटर करणार नाही. तुम्ही भारतामध्ये संहितेचं उल्लंघन करा, भारतामध्ये या संहितेच्या मधला कोणताही ऑफेन्स करा, भारतामध्ये तुम्ही या संहितेचा कॉन्ट्ररी जा, डोंट वरी, तुम्ही पनिशेबल, यू आर लायबल. पण तो सेक्शन ऑफेन्स डिफाईन केला असला पाहिजे या संहितेमध्ये. दुसरा ऍक्ट नसेल तर तुम्ही दुसऱ्या ऍक्टने पनिशेबल आहात. दुसरा गोष्ट, जर या संहितेमध्ये जर सांगितलं असेल की तुम्ही इथे ऑफेन्स केलेला आहे, ओके, टेरिटोरियल नेक्सस, ओके, एनी पर्सन्स लायबल बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स टू बी ट्राइड अन ऑफेन्स कमिटेड बियॉन्ड इंडिया. ट्राइड अन ऑफेन्स मीन्स इथे ट्राय होईल तुमचं मॅटर. सपोज आता मी याच्यावरचे 2-3 केस लावते, पण आत्ता एक्झॅक्टली माझ्याकडे ते पुस्तक नाही, तर उद्या डेफिनेटली जेव्हा सुरुवात होईल ना ह्याची आपली प्रश्नांची IPC म्हणजे न्यू BNSची, तर तेव्हा आपण ते पहिले केस लावूया. ओके, सो रोज इसॉप वर्सेस क्वीन. ओके, सो इथे आपल्याला सेक्शन 3 ॲज इट इज यांनी डिस्क्राईब केला. तो कसा की सपोज तुम्ही भारतीय सिटीजन आहात, आता ते 4 मध्ये कंटिन्यू दिलं आहे इथे पुढे, भारतीय सिटीजन आहात किंवा तुमचे जे एअरक्राफ्ट वगैरे सिटीजनमध्ये तुमच्या इथे रजिस्टर आहे, तुम्ही कोणीही असाल, तुम्ही भारताशी कनेक्टेड आहात आणि ही संहिता तुम्हाला लागू होते, तर डेफिनेटली तुम्ही भारताच्या बाहेर कुठेही जाऊन क्राईम करा, आम्हाला काही हे नाही आहे, आम्ही डायरेक्टली तुम्हाला इथे पनिशमेंट करणार आहोत. क्लिअर? मग त्याचं एक्सप्लेनेशन यांनी पुढे दिलेलं आहे. द प्रोव्हिजन ऑफ दिस संहिता अप्लाय ऑल्सो टू एनी ऑफेन्स कमिटेड बाय. कोण कोण इथे कमिट करू शकतं? असे लोक की जे बियॉन्ड इंडिया आहे. समजा फॉरेनर आहे, कोणीतरी अमेरिकेचा व्यक्ती आहे, तो तिथलाच सिटीजन आहे, त्यांनी तिथेच ऑफेन्स केला, त्याचा आणि आपला काही संबंध नाही आहे, तर भारतामध्ये आणून त्याचं मॅटर ट्राय करता येतं का हो? भारतामध्ये त्याला आणून पनिशमेंट देता येतं का? अजिबातच नाही. काय गरज आहे?
ते त्यांचा लॉ आहे, त्यांची ज्युडिशरी आहे, कोर्ट आहे. मग आपण का मदत पडायचं नाही. पण अशा वेळेस सेक्शन 4 इफेक्टमध्ये तेव्हाच येणार जर एखाद्या सिटिझननी भारतीय संहितेचं उल्लंघन केलं, एखाद्या इंडियन सिटिझननी भारतामध्ये क्राईम केला आणि तिकडे जाऊन लपला, एखाद्या इंडियन सिटिझननी भारताच्या बाहेरच्या व्यक्तीला ऑफेन्स केला पण तो इंडियन सिटिझन आहे, कुठल्याही प्रकारे त्याचं कनेक्शन्स इंडियाशी येत आहे आणि इंडियन संहितेशी येत आहे, कारण प्रत्येक भारतीय सिटिझनवर इंडियन संहिता लागू आहे, माझ्यावर आहे, तुमच्यावर आहे. ओके, सो इन एनी प्लेस विदाउट एनी बियॉन्ड इंडिया, नो मॅटर, काही हरकत नाही. इंडिया इन एनी प्लेस विदाउट अँड बियॉन्ड इंडिया, इंडियामध्ये करा, तुम्ही इंडियन सिटिझन आहात. वी आर रजिस्टर्ड ॲज अ थिंग ॲज अ सिटिझन अकॉर्डिंग टू द इंडियन सिटिझन ॲक्ट इन इंडिया. सो आपण एक वस्तू आहोत, मनुष्य म्हणजे आपण एक वस्तू आहोत जी की रजिस्टर्ड झालेली आहे इंडियन सिटिझननुसार. कशा थ्रू? इलेक्शन कार्डवर, की हे इंडियन सिटिझन आहेत. आणि यांनी जर आपण इंडियन सिटिझन म्हणून रजिस्ट्रेशन केलं आहे तर आपण आता भारतीय लॉच्या कुठल्याही प्रकारे विरोधात जा, भारतामध्ये जा, बाहेर जा, कुठेही जा, आपण त्या प्रोव्हिजन्सला कॉन्ट्ररी केलं, आपण त्या प्रोव्हिजनच्या ॲक्ट ओमिशन काही विरोधात केलं, आपण असा ॲक्ट केला की तो भारतीय न्यायसंहितामध्ये पनिशेबल आहे, तुम्ही पनिशेबल आहात आणि तुमचं इंडियामध्ये तुम्हाला पकडून आणून ट्रायल चालू शकतो. काही डाऊट आहे दोन्ही सेक्शन्समध्ये? नाही. मग 4 मध्ये ज्या व्यक्ती सांगितल्या त्यापैकी ही व्यक्ती आहे की तुम्ही सिटिझन आहात ना, मग इंडियामध्ये तुम्ही क्राईम करा की भारताच्या बाहेर करा, मॅटर करणार नाही, तुमचं ट्रायल इंडियन कोर्टामध्ये चालू शकतं, तुम्ही जिथे सापडलात, जिथे मिळालात तिथल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, आणि तुम्हाला भारतीय न्यायसंहितानुसार पनिशमेंट होऊ शकते. एनी पर्सन ऑन एनी शिप्स एअरक्राफ्ट रजिस्टर इन इंडिया वेरेवर इट मे बी. ओके, कुठलीही शिप आहे, कुठलंही एअरक्राफ्ट आहे, रजिस्टर आहे इंडियामध्ये आणि ती कुठेही असू द्या, मग मॅटर करणार नाही. सपोज एअरक्राफ्ट आहे, हा तुमचा इंडिया आहे. आत्ताच कॉन्स्टिट्यूशन शिकताना पाहिलंय, माझी ड्रॉइंग वगैरे तेवढी काही छान नाही, बट समजण्यासाठी मी तुम्हाला सांगू शकते. इकडे जागाच नाही उरली आहे त्यामुळे मी इथे काढते. हे काय आहे? तुमचा इंडिया आहे, ठीक आहे की नाही? हा इंडिया झाला तुमचा, ठीक आहे, इकडे. आणि आता या इंडियामध्ये एरियल ज्युरिस्डिक्शन, यू नो दॅट, की आपण CPC मध्ये बघतो हे इंडिया आहे, ठीक आहे, जस्ट समजण्यासाठी सांगते. हा इंडिया आहे तुमचा म्हणजे आपला, ठीक आहे की नाही? दिस इज इंडिया. हे जे आहे जमीन जे आहे पूर्ण, हे मॅप जेवढा दिसतो ही जमीन आहे, दॅट इज एरियल ज्युरिस्डिक्शन. एरिया वाईज, की आपला हा एरिया, व्हॉट इज द वर्ड इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन? टेरिटरीज. एरिया आपला एरिया आहे की नाही? सगळे स्टेट्स बसलेले आहे याच्यामध्ये. येस. मग इथे कोणीही क्राईम केला, फॉरेनरनी येऊन क्राईम केला या जागेवर, इंडियननी क्राईम केला, इंडियातल्याच लोकांनी केला, मॅटर करणार नाही, पनिशेबल आहात भारतीय संहितानुसार. का? कारण तुम्ही आमच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येऊन, टेरिटरीमध्ये येऊन क्राईम केलं. कुठले आहात तुम्ही? फॉरेनर आहात, तिकडचे सिटिझन आहात, राहतात तिकडे, 4 दिवसाला फिरायला आला गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये क्राईम केला, मारलं एकमेकाला, पोलीस पकडून आणतील, तुम्हाला ट्रायल चालवतील. तुम्ही म्हणाल नाही आम्ही तर अमेरिकेतलो, आम्हाला कशाला? नाही, तुम्हाला काही सुटका नाही आहे. आमच्या जागेवर येऊन कोणी क्राईम केला, आमच्या घरात येऊन हमारे घर में घुसोगे तो मारेंगे, ठीक आहे की नाही? तर मग हा आहे तुमचा एरियल. मग कोणी या, मॅटर करणार नाही. पुढचा आहे जो काही विषय तो तुमचा आहे की एनी पर्सन शेप एअरक्राफ्ट. भारतामध्ये रजिस्टर कोण कोण आहे? सिटिझन. मग हा सिटिझन भारताच्या बाहेर कुठेही जाऊन क्राईम करू द्या, त्याचं ट्रायल इंडियामध्ये चालू शकतं आणि त्याच्यावर इंडियन संहिता लागू आहे. कोण आहे रजिस्टर? पहिला सिटिझन. सेकंड कोण रजिस्टर आहे? एखादी शिप असेल, एखादं जहाज आहे की भारताचं जहाज आहे, भारतामध्ये रजिस्टर आहे, त्याची रजिस्ट्रेशन भारतामध्ये झाली आहे, ते गेलं समुद्रामध्ये, समुद्रामध्ये कुठेही जाऊ द्या, मॅटर करणार नाही. त्याच्यावर जर कोणी क्राईम करत असेल, वेदर दॅट पर्सन इज अ सिटिझन, वेदर दॅट पर्सन इज अ नॉन सिटिझन, नो मॅटर, दॅट शिप इज रजिस्टर्ड अंडर द इंडिया or registration act of the India, definitely that person, whether foreigner, whether Indian, no matter, punishable in India and trial may be conducted in India. ट्रायल तुमचं इंडियामध्ये कंडक्ट होणार. समजलं नाही तर लगेच विचारायचं. नाव कम टू द एअरक्राफ्ट. विमान चाललंय, भारतातून उडालं, भारताचं विमान आहे, भारतामध्ये एअर एशिया रजिस्टर आहे, भारतामध्ये उडालं, जमिनीवर नाही आहे, समुद्रात नाही आहे, हवेत आहे. एरियल ज्युरिस्डिक्शन. काय झालं इथे? कोणीही क्राईम करा त्याच्यामध्ये, सिटिझन इंडियन असेल तरी मॅटर करणार नाही, फॉरेनर असेल तर मॅटर करणार नाही, येईल विमान आपल्या घरी वापस आणि तुमच्यावर ऑफेन्स लागेल आणि क्राईम सुरू, ट्रायल सुरू. अ पर्सन ऑन एनी शिप एअरक्राफ्ट रजिस्टर इन इंडिया वेरेवर इट इज मे बी. कुठेही असू द्या, ह्या 3-4 गोष्टी, सिटिझन कुठेही जाऊन क्राईम करा, शिप कुठेही रजिस्टर असू द्या, एअरक्राफ्ट कुठेही असू द्या, मॅटर करणार नाही. ओके, तुम्ही इथे पनिशेबल आहात, ठीक आहे. कॉक्स वर्सेस सिकमॅन पार्टनरशिपचे. ओके,
उद्या केस लॉज सांगते याच्या मी, डोंट वरी. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक केस लॉज आहे, मुबारक अलीची केस लॉज आहे, त्याच्यानंतर मेसेजिंगची, इंटरनेटची, त्याच्यामध्ये नंतर रोज वर्सेस इसॉप वर्सेस क्वीन आहे. ठीक आहे की नाही. सो बगदादची आहे, हा एक बगदाद सिटीजन असतो इसॉप. ठीक आहे की नाही, इसॉप समथिंग. आणि ही केस लॉज मी देते तुम्हाला उद्या लिहून, डोंट वरी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होतो, तो बगदादी सिटीजन असतो आणि इंडियाच्या शिपवर तो क्राईम करतो अननॅचरल ऑफेन्स, जे की 377 मध्ये आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये, ओल्ड इंडियन पिनल कोडमध्ये काय होता, ऑफेन्स होता. ओके. मग हा ओल्ड इंडियन पिनल कोडमध्ये ऑफेन्स होता आणि हा तो सिटीजन असतो का इंडियाचा नाही. मग तो इथे ऑफेन्स करतो आणि याला पोलीस पकडतात आणि पोलीस म्हणतात की चल तुला इंडियन कोडनुसार पनिशेबल आहेस तू. मग तो म्हणतो मी हे बघा, पहिली तर गोष्ट की मी तुमचा सिटीजन नाही आणि माझ्याकडच्या लॉनुसार, माझ्याकडच्या कायद्यानुसार मी जे केलं हे पनिशेबल नाही आहे. देर इज नो ऑफेन्स अकॉर्डिंग टू द माय इन कंट्रीज लॉ. बट पोलीस म्हणतात, कोर्ट म्हणतं की हे बघ तू नाही इंडियन सिटीजन माहिती आहे, पण आमच्या कोर्टमध्ये सांगितलं की शिपवर जर कोणीही वेरेवर कुठेही कोणीही क्राईम करत असेल तर तो आमच्या संहिता, आमच्या इंडियन पिनल कोडनुसार क्रिमिनल आहे आणि तू ऑफेन्स केलाय सर. मग त्याच्यावर इंडियामध्ये ट्रायल चालतं. मुबारक अली पाकिस्तानमधून टार्गेट केलं जातं मुंबईच्या कम्प्युटरला. डेफिनेटली काय होतं इथे, ज्युरिस्डिक्शन काय, टार्गेट काय केलं तुम्ही मुंबईच्या एखाद्या कम्प्युटरला. मुंबई कुठे आहे, भारतामध्ये. मग तुम्ही टार्गेट ऑफेन्स कुठे टार्गेट केला, मुंबईमध्ये. पाकिस्तानमधला व्यक्ती, इथं ट्रायल चालतं. क्लिअर. एनी पर्सन इन एनी प्लेस विदाउट अँड बियॉन्ड इंडिया कमिटिंग ऑफेन्स टार्गेटिंग अ कम्प्युटर रिसोर्स लोकेटेड इन इंडिया. मुबारक अली. कोणत्याही आपल्या कोणत्याही तुम्ही पूर्ण वर्ल्ड वाईडमधून आपल्या भारताच्या कोणत्याही कम्प्युटरला हॅक केलं, कोणत्याही कम्प्युटरला टार्गेट केलं, तो कम्प्युटर भारतामध्ये आहे, मॅटर करणार नाही, बस इतकंच. भारतामध्ये होता का कम्प्युटर, भारताचा होता का, त्याला टार्गेट केलंय, आणा त्याला इथे भारतामध्ये आणि ट्रायल चालवला. देत तर नाही, पण माझ्या जेडमध्ये इंटरनॅशनल लॉज वगैरे खूप सारे इन्क्लूड होतात. अगेन एक गोष्ट सांगते, अगेन थोडासा भारताचा मॅप मी ट्राय करते आहे आणि आपण इथे परत एक उदाहरण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. ठीक आहे. दिस इज जस्ट ड्रॉइंग. ओके. पर्सनली घेऊ नका माझ्या ड्रॉइंगला. हे तुमचं एरियल ज्युरिस्डिक्शन आहे. इथे कोणी काम क्राईम करा, सिटीजन करा, नॉन सिटीजन करा, मॅटर करणार नाही. तुमच्यावर इंडियामध्ये जिथे तुम्ही फाउंड झाला, जिथे सापडला, तिथे ट्रायल चालणार त्या कोर्टमध्ये. पहिलं ज्युरिस्डिक्शन. दुसरं ज्युरिस्डिक्शन असतं एअरक्राफ्टचं. एअर इंडियाचा विमान कुठेही उडू द्या, काही फरक पडणार नाही. तुम्ही जर याच्यामध्ये क्राईम केला तर तुम्ही इंडियामध्ये पनिशेबल असणार आहात. तिसरं ज्युरिस्डिक्शन आहे तुमचं शिपचं, समुद्राचं. तर समुद्राचं ज्युरिस्डिक्शन थोडंसं मॅटर करतं. कसं तर आपल्या देशापासून जी ही बाँड्री आहे आपली, इथून 12 माइल्सपर्यंत आपलं पर्सनल ज्युरिस्डिक्शन असतं प्रत्येक देशाचं. आता ही शिप रजिस्टर आहे आणि कुठेही फिरू द्या इकडे समुद्रात, इकडे US-ला का जाऊ द्या, मॅटर करणार नाही. पण इंडियन सिटीजन, इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार रजिस्टर आहे. ही शिप कुठेही फिरली आणि या शिपवर जर क्राईम केला तुम्ही तर तुम्ही पनिशेबल आहात. पण ही शिप US रजिस्टर्ड आहे आणि ही शिप आली आणि आपल्या 12 माइल्समध्ये जर घुसली तर काय होईल, आपल्या लॉनुसार पनिशेबल आहे. वाय, ती तर US ची रजिस्टर्ड शिप आहे पण आपलं 12 माइल्सपर्यंत समुद्रात ज्युरिस्डिक्शन असतं. काही डाऊट आहे या सेक्शन्सबद्दल? ओके. अशा प्रकारचे क्वेश्चन्स UPSCला याच्यावर येतात. इंडियन पिनल कोडमध्ये तर सध्या तरी मेन्स एक्झामिनेशनसाठी हा क्वेश्चन विचारणार नाही, बट याला आपण म्हणतो की एक्स्ट्रा टेरिटोरियल. ठीक आहे. इंट्रा टेरिटोरियल अँड एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. Okay, this is the extra and intra-territorial jurisdiction. The first section 3. okay, हा जो सेक्शन 3 आहे तुमचा, हा इंट्रा टेरिटोरियल बद्दल डिस्कस करतो की भारतामध्ये कोणीही क्राईम केला, मग तो फॉरेनर असो की इंडियन असो, काही मॅटर करणार नाही. आमच्या भारतात येऊन क्राईम केला ना तुम्ही, मग ठीक आहे, तुम्ही पनिशेबल आहात भारतीय संहितानुसार. 4 मध्ये आपल्याला एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन दिलं आहे की भारताबाहेर कोणत्याही परिस्थितीत, या सगळ्या परिस्थितीत तुम्ही भारताबाहेर क्राईम केला आहे, तुम्ही सिटीजन आहात इंडियाचे, भारताबाहेर क्राईम केला आहे, तुम्ही सिटीजन नाही आहात पण आमच्या शिप एअरक्राफ्टवर क्राईम केलेला आहे, 12 माइलच्या आतमध्ये क्राईम केला आहे, किंवा तुम्ही सिटीजन नाही आहे, आमच्या कम्प्युटर रिसोर्सेसला टार्गेट केला आहे, तर तुम्ही लायबल आहात वाया द एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन विच इज डील्स विथ द सेक्शन 4 and 5. ओके. कॉन्सेप्ट क्लिअर आहे?
नसेल तर विचारू शकता. अगेन सांगते आहे, आजच मला एक कोणीतरी विद्यार्थी म्हणत होतं की मॅडम प्लीज डिस्कशन करा, बॅचमध्ये मी नवीन आहे, डोंट वरी, कितीही डिस्कशन असू द्या, मी पुढे जाणार नाही. जेव्हा तुम्हाला समजलंच नाही तर क्लास घेण्याचा किंवा एखाद्या टीचरचा काहीही सॅटिस्फॅक्शन नसतं. जर एखाद्या दिवशी तुम्हाला समजलं नाही तर मला रात्रभर झोप येणार नाही. मग काय तेच होईल की अरे आज काही क्लास बरोबर झाला नाही, समजलं नाही किंवा मी एक्सप्लेन नाही करू शकले. आणि मला जर खरंच सपोज आता हे तर सगळे मला ॲक्ट शिकून सगळे हे झाले, पण सपोज खूप अवघड विषय असेल, तुम्ही असा काही प्रश्न विचारला तुम्हाला मी डेफिनेटली सांगणार की मला याचं थोडंसं कमी नॉलेज आहे, मला वेळ द्या, उद्या क्लासमध्ये तुम्हाला मी सांगतो. पण मी सांगणार नक्कीच, ठीक आहे. सो डेफिनेटली कुठल्याही प्रकारचे हे करू नका की काय कसं विचारणार काय विचारणार, सरळ माईक ऑन करायचा आणि मला प्रश्न विचारायचे. So this is the extraterritorial and interterritorial jurisdiction. In the section word offense include every act committed outside India which committed in India would be punishable under this संहिता. कुठेही पनिशेबल आहे, तुम्ही बाहेर करा आतमध्ये करा, सगळे संहिता अंतर्गत पनिशमेबल आहे जर संहिताने त्याला ऑफेन्स म्हणून डिक्लेअर केला असेल. नाव कम टू द इलुस्ट्रेशन. ओके, भारतीय न्याय संहिताचं अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगू शकते. सो ए who is the citizen of India commits a murder in any place without and beyond India. एक व्यक्ती आहे, तो सिटीजन ऑफ इंडिया आहे, त्यांनी मर्डर केलेला आहे एनी प्लेस, ओके, जो की इंडियामध्ये आहे किंवा इंडियाच्या बाहेर आहे, मॅटर करणार नाही. ही कॅन बी ट्राईड अँड कन्व्हिक्टेड ऑफ अ मर्डर इन एनी प्लेस ऑफ इंडिया इन विच ही मे फाउंड. काय म्हणतं आहे, एक व्यक्ती आहे, त्यांनी भारताच्या बाहेर क्राईम करू दे, US मध्ये क्राईम करू दे किंवा कुठे इंडियामध्ये क्राईम करू दे, तो पनिशेबल आहे संहितानुसार, त्याला इथेच पनिशमेंट होणार आहे. आणि कुठे कोणत्या कोर्टात मॅडम, सपोज तो UPच्या एखाद्या तालुकामध्ये सापडला किंवा एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये सापडला तर त्याला तिथल्या सेशन कोर्टमध्ये त्याचं ट्रायल चालेल, जिथे तो मिळाला तिथे. मग का चालेल सांगा मला तुम्ही, का चालेल? ठीक आहे, तो US ला राहतो, त्यांनी US ला क्राईम केला, मग इथे काय ट्रायल चालवलं? कारण की ए इज रजिस्टर ॲज अ सिटीजन इंडिया आणि जी काही वस्तू व्यक्ती इथे रजिस्टर आहे त्याच्यावर ही भारतीय संहिता लागणार आहे. क्लिअर? ओके, डन. काही डाऊट्स नसेल तर पुढे जाऊया. येस. नथिंग इन दिस संहिता शॅल अफेक्ट द प्रोव्हिजन्स ऑफ एनी ॲक्ट फॉर पनिशिंग mutiny and desertions of officers, soldiers, sailors, airmen in the service of the government of India or a provisions of any special or local law. हा जो संहिता आहे हा कुठल्याही प्रकारे म्युटिनी, डेझर्शन्स, ऑफिसर्स जे आहेत ते आर्मी, नेव्ही किंवा स्पेशल लॉला तेवढा इफेक्ट करणार नाही किंवा इफेक्ट करणार नाही असं इथे सांगितलं आहे. तिकडचा जो सेक्शन 5 होता ते ॲज इट इज करस्पॉन्डन्स करतो इथे. कम टू द सेक्शन 2, दॅट इज कम टू द डेफिनेशन. आत्ता आपला किंवाचा सेक्शन 1 संपला आहे, त्याच्यापैकीही काही केस लॉज राहिल्या आहेत त्या की आपल्याला उद्या बघायचे आहेत. सपोज जर इंट्रा टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं असेल मेन्स एक्झामिनेशनला किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं किंवा त्याच्यावर MCQs विचारलं तर हे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या सेक्शन 1च्या क्लिअर लागतात. किती आहे सेक्शन 1मध्ये? सेक्शन 1मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला सबसेक्शन्स दिलेले आहेत. वाढवलं आहे सेक्शन 1. ओके, कम टू द डेफिनेशन्स. सो कम टू द डेफिनेशन्स. काय आहे डेफिनेशन्स तर बघूया. ओके, वेट. ओके, काय आहेत डेफिनेशन्स? इन दिस संहिता अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर. काय म्हटलं आहे? ऍक्ट ॲज वेल ॲज सिरीज ऑफ ऍक्ट ॲज अ सिंगल ऍक्ट. पहिले ऍक्ट आणि ओमिशनची डेफिनेशन तिकडे एकत्र होती, आता मात्र नाही. आता ऍक्टला यांनी वेगळं डिफाईन केलं आहे. सगळ्यात आधी ए मीन्स एच्या 2 डेफिनेशन दिली. हाऊ टू रिमेंबर दिस डेफिनेशन? तर सगळ्यात आधी ऍक्टची डेफिनेशन दिली आहे. आता ऍक्टची डेफिनेशन दिली आहे, तुम्ही तुम्हाला ऍक्ट बद्दल थोडं सांगू शकते. मी आत्ता शिकवत आहे, मी ऍक्ट करत आहे की नाही? येस, डेफिनेटली मी काहीतरी करत आहे, ऍक्ट करत आहे. मी क्रिकेट खेळतीये तर मी बॉल फेकून मारते, मी ऍक्ट करते. पण या संहितामध्ये म्हणजेच इंडियन पिनल कोड आणि या भारतीय न्याय संहितामध्ये सांगितलं की हा ऍक्ट भारतीय संहितामध्ये ऑफेन्स आहे. तो कसा? लाईक मी तुमचा मोबाईल, इथे तुम्ही उभा आहात आणि मी इथे उभे, मी आले आणि तुमचा मोबाईल घेऊन पळून गेले. आता काय झालं? ऍक्ट केला की नाही? काहीतरी ऍक्ट केला, पण हा ऍक्ट ऑफेन्स आहे. येस, आणि तो इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय संहितामध्ये त्याला एक विशिष्ट ठिकाणी त्याला डिफाईन केलेला आहे.
आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या विदाउट कन्सेंट इमूवेबल प्रॉपर्टी घेऊन पळून जात असेल विथ द डिशॉनेस्ट इंटेन्शन, दॅट इज कॉल्ड द थेफ्ट. मग तुम्ही थेफ्ट केलाय, तो जो ऍक्ट आहे तुमचा तो थेफ्ट आहे आणि हा इथे पनिशेबल आहे. तर या ऍक्ट नुसार तुम्हाला पनिशमेंट मिळणार. सो ॲज वेल ॲज सिरीज ऑफ ऍक्ट ॲज अ सिंगल ऍक्ट मॅटर करणार नाही आहे. ऍक्ट मीन्स ॲज वेल ॲज अ सिरीज ऍक्ट अँड सिंगल ऍक्ट. एकदा तुमचा फोन घेऊन पळाले काय, परत पळून आले, तुम्हाला पुन्हा तुमचं सोनं घेऊन गेले का, एक वेळा चोरी केली काय, 100 वेळा चोरी केली काय, तुम्हाला एकच सजा भेटणार आहे. आणि तो एकच 100 वेळा चोरी केली काय तर 100 वेळा आपल्याला हे करायची गरज नाही. तर ऍक्ट मीन्स अ सिरीज ऑफ ऍक्ट किंवा सिंगल ऍक्ट म्हणजे एकच. ओके, बट ऑफेन्स मीन्स सिरीज ऑफ ऑफेन्स नाही आहे. मर्डर वेगळा आहे, चोरी वेगळी आहे. मर्डर एखाद्याला 4 वेळ मारलं काय तो मेलाच आहे. ठीक आहे, 4 जणांचा मर्डर केला तरी मर्डरचीच पनिशमेंट मिळणार आहे. एका जणाचा मर्डर केला तरी मर्डरचीच पनिशमेंट मिळणार आहे. 4 घरी चोरी केली तरी एकच मिळणार आहे. पण समजा चोरी केली आणि मर्डर केला तर दिस इज अँड, बीच में अँड आ रहा है. देर इज अ नॉट अ सेम ऍक्ट, देर इज अ डिफरंट ऍक्ट. कळलं? मी हे फेकून मारतीये तर मारण्याचा ऍक्ट करतीये, आणि मी काही स्नॅच करतीये तर मी चोरीचा ऍक्ट करतीये. दिस इज द डिफरंट ऍक्ट. बट हेच मोबाईल 4 वेळ फेकून मारला तर दिस इज द सिरीज ऑफ ऍक्ट अँड इट इज अ सिंगल ऍक्ट. क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर आहे? एक वेळा मारलं का, एका व्यक्तीने लाठी घेऊन दुसऱ्या व्यक्तीला 100 वेळा मारलं, त्याला ग्रीवस हर्ट झाला, सेक्शन लागला ग्रीवस हर्टचा. ग्रीवस हर्ट मध्ये 7 वर्ष पनिशमेंट आहे, देऊन टाका. प्रत्येक ऍक्टला 100 वेळ 7 न कॅल्क्युलेट करून आपण पनिशमेंट देत नाही. पण त्यांनी पहिले खूप जोरजोरात मारलं, त्याला ग्रीवस हर्ट केलं डोक्याला, नंतर त्याच्या अंगावर ऍसिड टाकलं. सो देर इज काय झालेलं आहे, सो देर इज अ 2 ऑफेन्सेस. द वन इज ग्रीवस हर्ट अँड द सेकंड इज ऍसिड अटॅक. क्लिअर? So act as well as series of act as a single act. Concept clear नसेल तर विचारा, समजलं नाही तर विचारा. Animal means any living creature other than a human being. Act and animal. ठीक आहे, act animal. Animal पिक्चर आलेला आहे, माहिती आहे की नाही तुम्हाला? त्याच्यामध्ये फार चांगली ऍक्टिंग केली आहे रणवीर कपूरने. तर आपण काय करायचं आता, ऍक्ट ॲनिमल. ऍक्टिंग म्हणजे ॲनिमल पिक्चर. खरं तर ॲनिमल सारखे पिक्चर पाहू नका, बट तरी आपल्याला काय आठवण ठेवायची. मी नाही बघितला, सांगून ठेवते. सो ऍक्ट अँड ॲनिमल. क्लिअर? सो ऍक्ट ॲनिमल, सुरुवातीची डेफिनेशन आपली ऍक्टिंग पासून सुरू होते, ती ॲनिमल पर्यंत जाते. ॲनिमल मीन्स एनी लिव्हिंग क्रिएचर अदर दॅन अ ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग ॲनिमल मध्ये येणार नाही. तुमच्या घरचा कुत्रा चोरी गेला किंवा तुमच्या घरच्या कुत्र्याला मारण्यात आलं, त्याचा मर्डर केला तर त्याला मर्डर म्हणण्यात येणार नाही. दॅट ॲनिमल इज युअर प्रॉपर्टी. दिस इज ओनली द लिव्हिंग क्रिएचर, ह्युमन बिईंग नाही आहे. इथे समोर जर म्हटलं की माझ्या कुत्र्याला त्यांनी मारून टाकलेलं आहे, त्याच्यावर मर्डरचे सेक्शन्स लावा, नाही लागू शकत. का नाही लागू शकत? कारण ॲनिमलला आपण प्रॉपर्टी समजतो, लिव्हिंग क्रिएचर समजतो, त्याला ह्युमन बिईंग नाही. इथे जर तुम्हाला होमिसाईड, कल्पेसाईड, होमोसाईड, वॉट एव्हर ते अजून काही जिनोसाईड, हे सगळे साईड्स लागायचे असेल तर ह्युमन बिईंगला किल करणं गरजेचं असतं. सो द ॲनिमल इज नॉट द ह्युमन बिईंग. त्यामुळे मागे केरळाची एक घटना झाली होती, हातीला क्रॅकर्स देऊन मारण्यात आलं होतं. ती हाती, तिच्या पोटामध्ये एक छोटा हत्ती होता आणि ती क्रॅकर्स खाल्लं तिने आणि ती मेली, पोटात ते क्रॅक बॉम्ब फुटून. आणि काय झालं होतं, सगळीकडे चर्चा होती की इंडियन पिनल कोडमध्ये तुम्ही चेंजेस करा, मर्डर झालाय हत्तीचा, मर्डरची पनिशमेंट द्या. पण नाही पॉसिबल. क्लिअर? जर ह्युमन बिईंग किल्स, व्हेन द ह्युमन बिईंग्स किल अनदर ह्युमन बिईंग, दॅट इज कॉल्ड द कल्पेबल होमिसाइड or murder. If the human being kills the animal, that is only, it is the damages, it is a mischief. Okay, it is not the murder, it is not the killing of other human. So the animal means any living creature, not a human being. Other than the human being, जे काही पृथ्वीवर आहे, चालतं बोलतं, जे काही आहे जिवंत प्राणी, त्याला आपण प्राणी म्हणायचं. काउंटरफिटची डेफिनेशन्स ऑलरेडी आहे. बघा आता काय, अगेन स्टोरीला डेफिनेशन्स पुढे नेण्यासाठी आपण स्टोरीला कंटिन्यू करूया. रणवीर कपूरने चांगली ऍक्टिंग केली आहे ॲनिमल पिक्चर्समध्ये आणि त्यांनी काउंटरफिट पण केलेलं आहे. काय काउंटरफिट केलंय मला सांगा, मी सांगणार नाही. ज्यांनी मूवी बघितलाय त्यांनी सांगावं काय काउंटरफिट केलंय. मी मूवी बघितला नाही पण थोडंफार मला माहिती आहे. काय काउंटरफिट केलंय, समथिंग तो 2 चेहरे बनवतो किंवा त्याचं काहीतरी रूप वगैरे काहीतरी आहे ना, की त्याचं रूप काहीतरी वेगळं, डुप्लिकेट, किंवा त्याच्या वडिलाचं काहीतरी डुप्लिकेट बनवतो. काउंटरफिट आहे की नाही. ॲज इट इज त्याच्या वडिलाला एक दुसरी काहीतरी हस्ती बनवतो, समथिंग
एक शॉर्ट्समध्ये कुठेतरी दाखवलेलं आहे. आणि इथे काय करतो तो असं काहीतरी करतो ॲज इट एक्झॅक्टली मला माहिती नाही. सो ॲनिमल मूवीमध्ये ॲक्टिंग चांगली केलेली आहे आणि काउंटर फिट केलेलं आहे. कुणाचं? अनिल कपूरचं. काउंटर फिट एक्झॅक्टली अनिल कपूर दुसरा बनवला आहे. सो पर्सन सेड टू काउंटर फिट. काउंटर फिट म्हणजे नकलीकरण करणे. नकलीकरण करणे. ओके. अ पर्सन इज सेड टू काउंटर फिट. आपण असं म्हणू शकतो की एका पर्सनने काउंटर फिट केलं आहे, कुणाचं तरी नकलीकरण केलं आहे. हु कॉजेस वन थिंग टू रिसेंबल अनदर थिंग. एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूसारखी बनवतोय तो बनवण्यासाठी तो कारण बनतो. ही कॉजेस वन थिंग टू रिसेंबल. व्हॉट इज मीन बाय रिसेंबल मीन्स एक्झॅक्टली. रिसेंबल मीन्स ॲज इट इज बनवणे त्याच्यासारखं. रिसेंबल मीन्स नकलीकरण करणे. अनदर थिंग इंटेंडिंग बाय मीन्स ऑफ दॅट रिसेंबलन्स टू प्रॅक्टिस डिसेप्शन or knowing it to be likely that deceptions will thereby be practiced. हे प्रॅक्टिस आहे. सपोज मी एक कविता लिहिली आहे, छान पोयम लिहिलेली आहे आणि मी तुम्हाला आज म्हटलं विद्यार्थ्यांना की थांबा थोडंसं क्लासमधून तुम्ही जाऊ नका, मला तुमच्याशी एक पोयम शेअर करायची आहे. छान पोयमच्या लाईन्स वगैरे वाचून दाखवल्या. तुम्ही म्हटलं मॅडम खूप छान आहे, हो खूप छान आहे आणि तुम्ही तिकडे रेकॉर्डिंग करून घेतले. असे तुमच्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेच. एक नाव घेते मी, इथलं कोणीतरी पूजा घेते. पूजाचं रात्री विचार करत बसली आणि पूजा म्हटली की मॅडमची कविता एक काम करतं, माझा नवरा पत्रकार आहे किंवा काहीतरी आहे, या लाईनमध्ये थोडेफार इकडे तिकडे हेडिंग करतो आणि इकडे तिकडे हेडिंग करून टाकते आणि पब्लिश करते. पूजाने माझी कविता पब्लिश केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर बघते, माझी कविता पेपरमध्ये खाली लिहिले पूजा केंद्रे. अरे असं कसं काय झालंय? इज दिस पॉसिबल? अरे मी काल रात्री हां मग लक्षात आलं, क्लासमध्ये वाचून दाखवली होती. मला सांगा, मी पूजाला फोन केला, म्हटलं पूजा असं का केलं, तू माझी कविता का पब्लिश केली? नाही मॅडम माझं काही इंटेन्शन नव्हतं, सहज केली. सहज कोणी काहीही करत नाही, तेवढं तर पूजालाही कळतं. लॉ शिकली पूजा. तर जेव्हाही तुम्ही काही केलं तर मला जे नुकसान झालं इंटेन्शनलीच केलं की तुम्ही पब्लिश केलीच नसती. सो अनदर थिंग इंटेंडिंग बाय मीन्स ऑफ दॅट रिसेंबलनेस. जे एक्झॅक्टली कॉपी करते ती मला तिच्या नावाने देऊन, ते इंटेन्शनली केलं आहे, प्रॅक्टिस केलं आहे, मला धोका व्हावा म्हणून तिने ते प्रॅक्टिस केलं आहे. ऑर नोविंग इट टू बी लाईकली दॅट डिसेप्शन्स विल देअर बाय प्रॅक्टिस्ड. आणि हे जे डिसेप्शन केलं आहे तिचं तिला नॉलेज आहे, तिने इंटेन्शनली केलं आहे आणि हे डिसेप्शन प्रॅक्टिसमध्ये आल्यामुळे मला डॅमेजेस झालेले आहे डायरेक्टली सॉरी. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ काउंटरफिट? यू नो दॅट लिंक ॲक्ट ॲनिमल काउंटरफिट. आणि तिसऱ्यामध्ये काउंटरफिट, अ पर्सन सेड टू काउंटरफिट. एका व्यक्तीने काउंटरफिट केलं आहे, नकलीकरण केलं असं कधी म्हणायचं? हु कॉजेस वन थिंग टू रिसेंबल. यामध्ये तुम्हाला रिसेंबल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. काय रिसेंबल? रिसेंबल म्हणजे नकलीकरण करणे एक्झॅक्टली. ठीक आहे. रिसेंबल केलं अनादर थिंगला, दुसऱ्या थिंगला. म्हणजे माझी कविता घेऊन नवीन कविता तयार केली, त्याचं रिसेंबलनेस केलं आणि इंटेन्शनली केलेलं आहे. मीन्स तुमचं काय साधन किंवा मीन्स काय होतं तुमचं? रिसेंबलन्स प्रॅक्टिस्ड डिसेप्शन. हे रिसेंबलन्सनी मला धोका व्हावा, माझं नुकसान व्हावं. प्रॅक्टिस्ड डिसेप्शनमध्ये प्रॅक्टिस झालं, मॅडमला नुकसान झालं पाहिजे. ठीक आहे की नाही? ऑर नोविंग इट टू बी लाईकली दॅट डिसेप्शन. आणि तुम्हाला माहिती होतं की मी जसं असं करेल त्यामुळे हे रिसेंबलनेस तुम्हाला डिसेप्शनच पोहोचेल, तुम्हाला धोकाच पोहोचेल. हे दोन शब्द महत्त्वाचे आहे. इंटेन्शन, नॉलेज तर तुम्हाला माहीतच आहे. नाव यू कॅन राईट डाऊन एव्हरी टाईम ऑर एनी टाईम हे काउंटरफिटचे डिसेबल. इट डेफिनेटली एनी पर्सन सेड टू काउंटरफिट हु इज रिसेबल टू अनदर थिंग इंटेंडिंगली ऑर नोविंगली डिसेप्शन प्रॅक्टिस देअर बाय टू पर्सन्स. ओके, किती सोपं आहे. तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. जर अशी डिक्शनरी तुमच्याकडे त्या सेक्शनची पाठ असेल तर हा झाला तुमचा सेक्शन. की कोणीही जर तुमचं पेटंट तुमची कॉपी करत आहे, माझ्या क्लासेसच्या कुठली कॉपी करत आहे, माझ्या क्लासेसच्या नोट्स घेत आहे, त्याचं नाव वगैरे काहीतरी थोडं बदलून इकडे तिकडे पब्लिश करत आहे, पब्लिश करून त्याचा ते फायदा घेत आहे, त्याच्यामुळे मला इंटेन्शनली नुकसान होत आहे, डिसेप्शन्स होत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी असं केल्याने पल्लवी मॅडमला नुकसानच होणार आहे. दिस इज कॉल्ड द काउंटरफिट. काउंटरफिट आहे. दिस इज द पायरसी. लाईक दॅट पिक्चर्समध्ये आजकाल पायरसी होत आहे, फिल्म स्टोरी जात आहेत. ठीक आहे की नाही? येस. सो एक्सप्लेनेशन दिले आहेत दोन. इट इज नॉट एसेन्शियल्स टू काउंटरफिटिंग दॅट द इमिटेशन शुड बी एक्झॅक्ट. ओके, इमिटेशन ज्वेलरी माहिती आहे तुम्हाला, एक्झॅक्ट असणं गरजेचं आहे. नकलीकरण एक्झॅक्टली असणं गरजेचं आहे का नाही? मी काय सांगितलं तुम्हाला? पूजा माझी कविता ऐकली, घरी घेऊन गेली, त्याच्यात चेंजेस केले. पहिला पॅरा वर केला, वर दुसरा खाली टाकला आणि त्याची हेडिंग चेंज केली, खाली नाव लिहिलं. ओके ओके ओके, इमिटेशन शुड बी एक्झॅक्ट. देअर इज नो नॉट नेसेसरी. काही गरज नाही आहे.
फक्त माझ्याशी जुळतं मिळतं आहे का आणि माझ्या आयडियाज चोरल्या का तुम्ही, इतकंच महत्त्वाचं आहे. दिस इज द सेकंड पॉईंट ऑफ द काउंटरफीट, की द काउंटरफीट दॅट द इमिटेशन शुड नीड नॉट टू बी एक्झॅक्ट. ओके, सो द फर्स्ट. Second explanation is given here. When a person causes one thing to resemble another thing and the resemblance is such that a person might be deceived thereby. काय म्हटलंय? When the causes one thing to resemble another, जेव्हा तुम्ही हे केलं किंवा तुम्ही ते करण्याचे कारण बनलात and the resemblance is such that a person might be deceived thereby, आणि त्याच्यामुळे मला नुकसान झालं पण. ओके, संपला, ऍक्ट करून झालाय. या एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलं की ऍक्ट करून झालेला आहे पूर्ण. काय बघा, इंग्लिश शिका, थोडीशी कमजोर असेल तर इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आहे. वेन अ पर्सन कॉजेस वन थिंग टू रिसेंबल अनदर थिंग, कॉजेस अँड द रिसेंबलन्स इज सच दॅट अ पर्सन माइट बी डिसिव्ड देअरबाय. मी डिसिव्ड झाले आहे, मला धोका झाला तुम्ही तसं केल्यामुळे. ही दुसऱ्या दिवसची गोष्ट आहे, पूजाने पब्लिकेशन केल्यानंतरची. इट शॅल बी प्रिझ्यूम, तर असं प्रिझ्यूम केलं जाईल. प्रिझ्युम्शन मीन्स कोर्ट प्रिझ्यूम करेल काय, अंटिल द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड that the person so causing the one thing to resemble the other things intended by means of that resembles to practice deceptions or knew it to be likely that the deceptions would thereby be practiced. कोर्ट अशा प्रकारची केस पूजा आणि माझी गेल्या मी पूजावर FIR फाईल केला, मी पूजावर कंप्लेंट दाखल केली की पूजाने माझी कविता चोरली आहे, काउंटरफीट केले सर माझ्यासोबत. ओके, कोर्टाच्या लक्षात आलं. कोर्ट म्हणतो मी आत्ताच प्रिझ्यूम करणार की कोणीही असं का करेल. आज तुमची कविता ऐकली, डायरेक्टली उद्या पूजाने पब्लिश केली, म्हणजे पूजाचं इंटेन्शन आहे. पूजाला माहिती होतं आणि पूजाला तुम्हाला डिसेप्शन करायचं होतं. ह्या तिन्ही गोष्टी तिला माहिती होत्या. मी असं प्रिझ्यूम करणार. कोण प्रिझ्यूम करणार? कोर्ट विल प्रिझ्यूम दॅट. काय? वेन अ पर्सन कॉजेस वन थिंग रिसेंबल्स अनदर थिंग अँड द रिसेंबलन्स इज सच दॅट अ पर्सन माइट बी डिसिव्ड देअरबाय. तुला माहिती आहे की डिसिव्ड होणार आणि इट शॅल बी प्रिझ्यूम. शॅल बी म्हटलं आहे, देअर इज नो मे प्रिझ्यूम. शॅल कोर्ट ठरवून घेणार की यस मॅडमला काउंटरफीट झालेलंच आहे, पण जजमेंट लागलं का कोर्टाने प्रिझ्यूम केलं म्हणून नाही. अकॉर्डिंग टू द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट शॅल प्रिझ्यूम इज मे बी प्रूव्ड or produced the evidence. This is called the rebutable presumption. What is mean by rebutable presumptions? Again, rebut करता येतं त्याला, आपल्याला त्याला काय डिस्प्रूव्ड करता येतं. दिस इज कॉल्ड रिब्युटेबल. अनरिब्युटेबल प्रिझम्पशन मीन्स दॅट इज अ कॉन्क्लुसिव्ह प्रूफ. द कोर्ट कॅन्ट गिव्ह यू अ परमिशन टू डिस्प्रूव्ड इट, बट इट इज अ रिब्युटेबल प्रिझम्पशन. जेव्हा अंटिल लिहून दिसेल ना प्रिझ्यूमच्या समोर तुम्हाला, तर लक्षात द्यायचं दिस इज द रिब्युटेबल प्रिझम्पशन्स. ओके, वी विल सी इन द दॅट इज साक्ष अधिनियम. Until the intended by means of that resemblance to practice the deception. Okay, sorry. Until the contrary is proved. पण पूजाने जर कॉन्ट्ररी प्रूव्ह करून दाखवलं तर पूजा दुसरी स्टोरी घेऊन आली कोर्टासमोर. जजमेंट रायटिंग डोक्यात घ्या, असंच असतं. पहिली काय स्टोरी होती, मी गेले कोर्टासमोर ही स्टोरी मांडली की माझी पूजाने मी क्लासमध्ये सांगितलं, पूजा माझी स्टुडंट आहे, क्लासमध्ये सांगितलं आणि काय झालेलं आहे, पूजाने माझी चोरी केली, स्टोरी काउंटरफीट केला आणि माझ्या त्याच्यापासून डिसेप्शन झाली. दिस इज माय पॉइंट ऑफ व्ह्यू बिफोर द कोर्ट. ओके, बट व्हॉट इज द पूजाज डिफेन्स और व्हॉट इज द पूजाज प्लिया बिफोर द कोर्ट? पूजा सेड दॅट सर देर इज अ सेकंड ॲस्पेक्ट ऑफ द स्टोरी. व्हॉट इज द सेकंड ॲस्पेक्ट? पूजा सांगते की मॅडमनीच सांगितलं सर मला पब्लिश करायला. मॅडम म्हणतात की मी जज आहे, मॅडम म्हणतात मी गव्हर्नमेंट सर्व्हिसवर आहे, मला पब्लिश करायला जमत नाही, मी लिहून देते, तू पब्लिश कर. आता कोणाचं खरं? सो पूजा जोपर्यंत सत्य प्रोड्यूस करणार नाही, सत्य प्रूव्ह करणार नाही की हेच सत्य आहे सर, पूजाला एव्हिडन्सेस आणावं लागेल. बर्डन ऑफ प्रूफ इज लाईज ऑन डिपेंड्स ऑर लाईज अपॉन दी पूजा. पूजा प्रूव्ड इट. इफ द पूजा प्रूव्ह करेल तर डेफिनेटली पूजा जिंकेल. सो अंटिल द पूजा प्रूव्ड इट मीन्स अंटिल द कॉन्ट्ररी प्रूव्ड. जर अदर पार्टीने प्रूव्ह करून दाखवलं की असं नाही असं आहे, तर हे शॅल प्रिझ्यूम निघून जाईल, डिस्प्रूव्ड होईल. So that the person so causing the one thing to resemble the other things intended by means of that resemblance to practice deception. माझं कुठल्याही प्रकारे मॅडमला इंटेन्शनली डिसेप्शन करण्याचं काही नव्हतं आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस पण केलेलं नाही आहे. ओके, मला नाही माहिती ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे बाहेर निघतील, मला हे माहिती नाही, मी इथे कॉन्ट्ररी प्रूव्ड करते आहे. ओके, सो अंटिल तुम्ही प्रूव्ड जोपर्यंत करणार नाही तर काउंटरफीट या सेक्शनमध्ये असंच प्रिझ्यूम केलं जाईल की तुम्ही मॅडमला धोका देण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. ओके, आलं लक्षात? सो दिस इज द प्रिपरेशन्स फॉर द JMFC टू बिकम अ JMFC, बिकमिंग अ JMFC.
कसं आहे, आत्तापासून कळलं पाहिजे की कशा स्टोरी कोर्टासमोर जातात, ते कसे जजमेंट्स निघतात, कसे एसे फ्रेम करायचे असतात आपल्याला, लिगल एसे कशा प्रकारे प्रिझम्पशन आहे, हाऊ टू कन्सेप्ट ईच अँड एव्हरी सेक्शन्स हाऊ टू क्लिअर ईच अँड एव्हरी सेक्शन्स कन्सेप्ट डीपली इन डेप्थ. लॉ काय आहे एक्झॅक्टली, लिगल सेन्स कसा डेव्हलप होतो, तुमचा लिगल सेन्सच डेव्हलप नाही, इंटरव्ह्यूमध्ये कसं चालणार हो, प्रत्येक वेळेस लॉ काम करत नाही, ट्रेनिंगमध्ये कसं चालणार, मेन्स कसं पास होणार, मोजकंच लिहून आलं तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. इतकं इझिली घेऊ नका. जर एका टार्गेटमध्ये एका अटेम्प्टमध्ये पास होण्याचं टार्गेट असेल तुमचं, तर या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जा डेफिनेटली. अगेन अँड अगेन सांगते आहे की ज्यांचे फीसचे प्रॉब्लेम असेल त्यांनी पर्सनली कॉन्टॅक्ट करा, नो प्रॉब्लेम. फीजपेक्षा माझं ज्ञान इतकं महाग नाही आहे की तुमच्या फीजला थांबून, माझं ज्ञान तुम्हाला थांबून ठेवेल तुमच्या पैशामध्ये. सो प्लीज डोंट वरी अबाउट दॅट. नाऊ कम टू द नेक्स्ट, दॅट इज कोर्ट. पण कोर्ट वगैरे आता आपण उद्या बघूया, डोंट वरी. ठीक आहे, आय थिंक भरपूर वेळ झाला असेल. ठीक आहे, येस. सो आज आपण इतकं पहिले जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, आपण व्हिडिओ ऑफ करू. ह्या बोला, काही हरकत नाही. चला व्हिडिओ ऑफ करते मी तरी. बोला, प्रश्न आहे IPC बद्दल? बोला बोला. इथं सबसेक्शन मध्ये चाइल्ड ऍड केला नाही का? कुठे? डेफिनेशन मध्ये 2, 3 चाइल्ड ऍड झालेलं आहे ना, तर इथं दिसत नाहीये म्हणून तुम्हाला. ही ओल्ड PDF असेल, आपण उद्या न्यू काढूया अँड देन आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, आय थिंक हो चाइल्ड आहे. चालेल, काही हरकत नाही, उद्या बघून घेऊया. ही जी PDF आहे ना ती जेव्हा ऍक्ट एनॅक्टमेंट झाला तेव्हाची असते. मी उद्या प्रॉपर PDF काढून ठेवते आणि त्यातनं बघूया. डोंट वरी. ओके मॅम. नाही तिथं दिसलं नाही म्हणून तेवढं सांगायचं, विचारायचं. अच्छा, माधवी बोलतीये. हो मॅम. ठीक आहे, चालेल. येस, ठीक आहे. मी